व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. सध्या आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या विषयावर बोलत आहे. एक प्रकारे हा कोर्स तो मॅनिफेस्टेशन विषयावर डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन आपण शेअर करत आहोत, गॅदर करत आहोत आणि त्याच्यावर स्टडी करत आहोत. आणि एक संकल्प घेत आहोत की ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून आपल्याला हवी तशी इच्छा, आपले डिझायर, आपले गोल्स, आपले विश आपण रियालिटीमध्ये मॅनिफेस्ट करू शकू. त्याकरिता आपण अलग 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 पार्ट मध्ये हे मॅनिफेस्टेशनशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत चाललो. आज आपण ऑब्झर्वेशन आणि ग्रुप डिस्कशन मॅनिफेस्टेशनच्या ह्या एका टेक्निक बद्दल बोलू. जेव्हा मी म्हणत आहे आपण अलग अलग पार्ट कव्हर केले, तर आतापर्यंत आपले 4 पार्ट, 3 पार्ट पूर्ण झाले, चौथा पार्ट सुरू आहे. आणि चौथ्या पार्ट मध्ये आपण फाइंड युअर पर्पज, हाऊ टू सेट अवर गोल राईट वे, त्याच्यावर 3 सेशन घेतले. त्यानंतर अफर्मेशन्स वर 2 सेशन झाले. विजन बोर्ड कसं बनवायचं ते आपण शिकलो. काल आपण शिकलो स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे काय. स्विचवर्ड ह्या टॉपिक वर सुद्धा एक सेशन आपलं होऊन गेलं आहे. आज आपण समजू ग्रुप डिस्कशन आणि ऑब्झर्वेशन म्हणजे काय, आणि याच्यामधून आपण मॅनिफेस्टेशन कसं करतो. याच्यामध्ये खास करून ग्रॅटिट्यूड ही टेक्निक कामात पडते. कळलं? ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड कशासाठी की जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन मध्ये येता, त्याची सुरुवात कशी होते बघू. ऑब्झर्वेशन, ग्रॅटिट्यूड, ग्रुप डिस्कशन, पुन्हा ग्रॅटिट्यूड. ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्वेशनच्या थ्रू आपण मॅनिफेस्टेशन कसं करू शकतो. प्रत्येक जे मॅनिफेस्टेशन शिकवणारे काही जे लोक आहेत, काही जो ग्रुप आहे, इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी प्रत्येकाने काय सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे आहे फोटो लावा. हे ते विजन बोर्ड मध्ये आलं. जसं तुम्हाला एक मोठं चांगलं घर बांधायचं आहे आणि तुम्ही 2 रूम 3 रूमच्या पलीकडे तुम्ही घरं बघितले नाही, तर काय होईल, बंगला, विला बांधायचं जे स्वप्न आहे ना, ते पूर्ण होणार नाही. का बरं पूर्ण होणार नाही? कारण की तुमचं माइंड त्या 1 BHK बाहेर गेलंच नाही. 1 BHK पेक्षा मोठं घर असू शकते हा विचारच नाही. असेही घर आहेत जिथे 1 BHK एक रूमच आहे फक्त, आणि इतक्या मोठ्या मोठ्या रूमचं त्यांचं 2 BHK आहे. अशा प्रकारे म्हणजे मी एका घरी गेलो होतो, एका व्यक्तीच्या घरी. तेवढा मोठा हॉल मी जवळपास कोणाच्याच घरी नाही बघितला. आम्ही एक अंदाज लावला की इथे एक बिलकुल कॉर्नर टू कॉर्नर सगळे सोफे ठेवलेले आहे. सोफ्यावरच सोफ्यावर कमीत कमी 50 ते 60 लोक बसू शकते, फक्त सोफ्यावर. म्हणजे दोन्ही भिंतीच्या काठावर लावलेले जे सोफे आहे ना, त्या सोफ्यावरच 50-60 लोक बसू शकते. विचार करा, मधातल्या स्पेसवर किती लोक बसतील.
आणि हा एका छोट्याशा एरियामधले एक आमदार व्यक्ती आहे, त्यांचं घर होतं. विचार करा, जे लक्झरियस आणि मोठ्या मोठ्या जागेवर राहणार असतील, त्यांचे घर किती मोठे असतील. एक अंदाजच लागला नाही की 25,000 स्क्वेअर फूटची जागा त्यांनी फक्त बगीचा म्हणून सोडून दिली होती. म्हणजे इतकं मोठं रॉयल्टी, इतकं मोठं लक्झरियस लाईफ जगणारे लोक आहे. पण ज्या दिवशी आपण तिथे जातो, अशा ठिकाणी आपण पोहोचतो, तेव्हा आपण काय करतो? जस्ट निग्लेक्ट करून निघून जातो. असं ऑब्झर्वेशनचा अर्थ काय आहे? तुम्ही निरीक्षण करणे. तुम्ही जेव्हा फिरता, चार लोकांशी बोलता, अलग अलग जागेवर संपर्कात येता, तिथे जी वस्तू आहे, तिथे जी गोष्ट आहे ना, त्याला तुम्ही काय करत आहे? रिकॉग्नाइज करत आहे. तुम्ही रिकॉग्नाइज करत आहे, तुम्ही त्याला ऑब्झर्व करत आहे. जजमेंट नाही करत आहे, जस्ट ऑब्झर्व करत आहे. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर, म्हणजे तुम्हाला चांगले कपडे पाहिजे, चांगली लाईफस्टाईल बघायची आहे, चांगले लोकांचं जीवनमान बघा, तुम्ही मॉलमध्ये जा, एखाद्या मोठ्या मोठ्या थिएटरमध्ये जाऊन बघा, चांगल्या शॉपिंग सेंटरमध्ये जा, जी तुम्हाला वस्तू घ्यायची आहे. घेऊ नका म्हणतात, पण तरी जा. कार घ्यायची आहे, कारच्या शोरूम मध्ये जा. घर घ्यायचे आहे, तर घर बघण्यासाठी जा. यांनी काय होते? तुमचं निरीक्षण वाढते. अच्छा, अशी पण गाडी असते. अच्छा, असंही घर असते. अशी वस्तू असते. इतके महागाचे कपडे असते. अशा अशा प्रकारचे लोक असते. आणि त्याच्यामधून आपण जेव्हा ते ऑब्झर्व करत असताना, आपण ज्या ग्रॅटिट्यूडची भावना ठेवतो. ग्रॅटिट्यूड म्हणजे वाव, वाव, वॉवफुल मोमेंट आपण क्रिएट करतो. आपण एन्जॉय करतो त्या सिच्युएशनला. आपण बघतो, एक लक्झरियस कार आली आणि त्या कारला आपण उलट-पालट बोलल्यापेक्षा, त्या कारच्या ओनरला आपण चुकीच्या नजरेनं बघितल्यापेक्षा, आपण नेचरला म्हणत आहे, युनिव्हर्सला म्हणत आहे, एंजेल्सला म्हणत आहे, की थँक यू एंजेल्स, थँक यू युनिव्हर्स. मला अशी कार दाखवल्याबद्दल. काय लक्झरियस गाडी आहे. एंजेल्स ब्लेस करा त्या कार मालकाला, ज्यांनी ही गाडी घेतली. आणि मला सुद्धा ब्लेस करा, की अशीच गाडी माझ्या जीवनामध्ये पण आली पाहिजे. मला सुद्धा मिळाली पाहिजे. काय केलं आपण? ऑब्झर्व केलं आणि ग्रॅटिट्यूड दिलं. मॉलमध्ये गेले, तर वाव, काय एरिया आहे यार, काय कपडे, काय वस्तू. एंजल्स, प्लीज मला ब्लेस करा. मला ह्या सगळ्या वस्तू हव्या आहे माझ्या लाईफमध्ये. हे माझं इच्छा आहे, हे माझं मॅनिफेस्टेशन आहे. एक दिवस माझ्याजवळ असली पाहिजे ही वस्तू. एक दिवस माझ्याकडे इतके पैसे असले पाहिजे, की मी येऊन नो डाऊट, विदाउट EMI डायरेक्ट कॅश देऊन मी ही वस्तू उचलू शकलो पाहिजे. एंजल्स गिव्ह मी ब्लेसिंग. आणि सोबत सोबत ह्या ओनरला पण ब्लेसिंग, त्याचंही सुद्धा हे सगळं मार्केट असंच मोठं झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण काय केलं? ऑब्झर्व करत चाललो. ग्रुप डिस्कशनचा अर्थ काय आहे? जसं आता आपण सगळेजण काल रात्री बसलो होतो आणि एका त्या छोट्याशा स्टोरीवर आपण चर्चा करायला लागलो. हे ग्रुप डिस्कशन होतं. पण ग्रुप डिस्कशन आपलं कसं होतं? फालतूच्या गोष्टी नव्हत्या. त्या छोट्याशा विषयाला धरून आपण आणखी अर्धा तास बोलू शकलो असतो. अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही एखादी लक्झरियस कार बघता, एक घर बघता, बंगलो बघता, त्याला 4 लोकांमध्ये डिस्कस केलं पाहिजे. जेव्हा आपण एकामेकाशी ही गोष्ट डिस्कस करतो, काय होते? आपण त्या कारचे, त्या बंगलोचे, त्या लक्झरियस लाईफस्टाईलचे व्हायब्रेशन अट्रॅक्ट करत आहे. आणि 4 लोकांशी बोलत असताना आपलं सांगण्याचा जो वे आहे, व्हिज्युअलायझेशन तिथे क्रिएट होते. तुम्ही निव्वळ असे बसून आहे आणि डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करा म्हटलं, खूप लोकांना होतच नाही. पण त्यांना बोलायला सांगा. अरे, ते इतकं डिटेलमध्ये सांगतील, इतकी जबरदस्त स्टोरी क्रिएट करतील. म्हणजे मी काल, आपण कोणता टॉपिक घेतला बघा. काल कोणता घेतला? स्क्रिप्ट रायटिंग. आपण रायटिंग हा टॉपिक घेतला. मे बी खूप लोकांना रायटिंग जमतच नसेल, तर खूप लोकांना त्यांच्या मनातले विचार जे निर्माण होतात, ते लिहिताच येत नसेल, तर त्या लिहायसाठी जसा पेन उचलला, त्याचं डोकं हँग झालं तर. मग अशा वेळेस अशा व्यक्तीच्या मनातल्या इच्छा, त्याची कल्पनाशक्ती बाहेर कशी काढायची? अशा वेळेस तुम्हाला कोणता टॉपिक घ्यावा लागते? ग्रुप डिस्कशन.
ह्या ग्रुप डिस्कशन मध्ये सुद्धा काल जसे पॉईंट घेतले होते तेच पॉईंट राहतील. एक सीन तुम्ही सेट करा, तुमची कल्पना शक्ती वापरा, एक्सप्लेन करण्याची पद्धत तयार करा. आम्ही असं आलो, मग तिथं गेलो, मग असं, मग तसं, मग मग तो रोड असा होता, मग तो घाट लागला, मग असं गेलो, झिव झिव झिव, मग इकडे सूर्य दिसला, तिकडे असं झालं, तिकडे तसं झालं, पहाडपट्टी, झाडं दिसले, खूप रोमांच येत होता. नंतर आम्ही अशा अशा ठिकाणी पोहोचलो, मग इथे असं झालं, मग तिथे तसं झालं. गेला कुठंच नाही तो. तो सांगूनच असा राहिला एकदम खतरनाक, की जसं काही हा एकदम म्हणजे बिलकुल आता जस्ट राउंड मारून आलाय. आणि दुसरं सांगण्याची पद्धत इतकी रिअलिस्टिक, की समोर त्यालाही असं वाटेल, की हा गेला की नाही गेला, पण आपण जरूर याने सांगता सांगता पोहोचून आलो तिथे. आणि तो जसा जसा बोलत चालला त्याची कल्पनाशक्ती आणखी 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 वाढत चालली. तो आणखी आणखी त्याच्यामध्ये पार्ट्स ऍड ऑन करत आणखी इन डिटेल मध्ये तो समजून सांगत आहे. ग्रुप डिस्कशन मध्ये हा फायदा होते. का? कारण की आज जर मी तुम्हाला म्हटलं, की तुमच्या जीवनातलं एखादं सुंदर तुमचं पर्पज, लाईफ पर्पज मला सांगा. सांगा नाही, कोणाही घरच्या व्यक्तीला सांगा. तर ऐकन, इकडे काम करन, तिकडे लक्ष देईन, असा करन, असा करन. आपण यार हे बोलून तर आलो, पण रिस्पॉन्स नावाची काहीच गोष्ट नाहीये. तेच तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या ग्रुपवाल्या लोकांना सांगा. 4 जण बसा. यार मी याला एक जबरदस्त विचार केलाय. ना माझे मॅनिफेस्टेशन झालं पाहिजे. मला असं वाटते, अशा अशा प्रकारे जर मी माझी लाईफ सेट केली ना, खूप सुंदर येतो. समोरच्याला काय काय कसं कसं सांग, आणि तुम्ही तुमची स्टोरी सांगणं सुरू करता. आणि ते दोघं तिघे जण एकदम मन लावून ऐकत आहे. ते म्हणते काय, हा होऊ शकते, हा असंही होऊ शकते, हो असंही होऊ शकते. म्हणजे समोरचा व्यक्ती तुमच्या स्पीचला, तुमच्या बोलण्याला होकार देत आहे. तो नाही नाही म्हणत, तो काळ्या नाही करत, तो इकडे इकडे तोंड नाही फिरवत. तो तुमचं फक्त ऐकते. काहीही बकवास केली तुम्ही तरी तो फक्त ऐकत आहे. त्याच्यामध्ये तो त्याच्या काही गोष्टी ऍड करू शकते. अरे इथे असंही तर होऊ शकते ना. अरे हो हो हो, खरंच 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 असंही होऊ शकते, बरोबर आहे. तुम्ही सांगितलं यार याच्यामध्ये ते गलत आहे. काय चुकलंय? बघ अशा प्रकारे गेलो तर तू फसशील इथे, तुझं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार नाही. मग काय करायचं? याला चेंज करू. बोलता बोलता खूप वेळा मी तुमच्या सगळ्यांसोबत जेव्हा मी बोलतो ना, मला बोलता बोलता खूप साऱ्या माझ्याच प्रश्नाचे उत्तर मला मिळते. असं वही पेन घेऊन बसलो तर नेहमी मला काहीच समजणार नाही. वही पेन लिहिल्याने मग माझं डोकंच चालणार नाही. पण बोलता बोलता असे सुंदर टॉपिक निघून येतील आणि अशा अशा आयडिया येतील, की बस म्हणजे ते लिहून जर ठेवले मी ती आयडिया, समजा ते सक्सेसफुल होणार आहे. हे कुठून झालं? ग्रुप डिस्कशन मधून, एकामेकाशी बोलल्यामुळे झालं. म्हणून जे लोक स्क्रिप्ट रायटिंग करू शकत नाही त्यांनी ग्रुप डिस्कशन करणे आवश्यक आहे. आपण तिकडे काय केलं, स्टोरी रायटिंग केली. ग्रुप डिस्कशन मध्ये आपण काय करतो, स्टोरी टेलिंग. जसं मी वारंवार सगळ्यांना माझं माझं होईल नाही होईल हा मुद्दा नाही, पण मी सांगत असतो तुम्हाला, की अशा अशा प्रकारे आपण काम करू, अशा अशा प्रकारे मला माझा कोर्स डिझाईन करायचा आहे, ह्या ह्या वेनी शिकवायचं आहे, वेबसाईट डिझाईन करायची आहे, एखादं एनजीओ ओपन करायचं आहे ज्याच्या थ्रू आपण हे वर्क करणं सुरू करू, काही स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज घ्यायची आहे. लोकांना त्रास होते तर मग आपण एखादं स्वतःची छोटीशी जागा घेऊन तिथेच एक रिसॉर्ट ओपन करून टाकू, तिथेच मेडिटेशन सेंटर ओपन करून टाकू. पुढच्या काही वर्षामध्ये आम्हाला वर्क फ्री लाईफ जगायची आहे. त्याच्या काही वर्षानंतर फायनान्शियल फ्री लाईफ जगायची आहे. वर्क फ्री लाईफ म्हणजे मी मग काम नाही करणार, मी जस्ट फक्त असं बोलत राहील. आणि हे बोलणं माझं काम नाही राहणार, हे बोलणं माझं एन्जॉयमेंट राहील. काम दुसरीकडे सुरू राहील. असं सेटअप लावायचं, असं सिस्टम उभं करायचं. सिस्टम जेव्हा ऑटोमॅटिक रन होणं सुरू होऊन जाईल, आपोआप पैसा येणं सुरू होऊन जाईल, तर मी फायनान्शियली पण फ्री होणं सुरू होऊन जाईल. हे अशा माझ्या मनातल्या काही कल्पनेच्या ज्या गोष्टी आहे ना, त्या मी तुमच्याशी शेअर करतो. तुम्ही लोक त्याला रिस्पॉन्स देता. काही लोक मला त्याच्यातलं सजेशन देतात, तर असं नाही आपण असंही करू शकतो.
आणि बोलता बोलता एखादी अशी भन्नाट आयडिया किंवा एखादी अशी सुंदर गोष्ट मला लक्षात येते का, अरे हे आपला याच्या अगोदर का नाही विचार केला, आणि जसा कॉल संपला मी पटपट ते लिहून काढतो. तर इतकी चांगली गोष्ट कशी काय नाही समजली स्वतःला. जसं मी तुम्हाला म्हणतो की मला कोर्स कसा डिझाइन करावा, कसा डिझाइन करावा समजतच नव्हतं. माझ्या भावासोबत मी गोष्टी चालू होती, आपल्याला असं करायचंय तसं करायचंय. एवढं कशाला मागं लागून राहिलं. एक एक टॉपिक घेऊन चालू ना आपण. अरे म्हटलं असे असंही होते. आणि मी एक सेशन अटेंड केलं. त्या सेशन मध्ये त्यांनी 4-5 घंटे त्यांनी एका टॉपिकवर शिकवलं. म्हटलं अरे या 4-5 घंटेमध्ये त्यांनी कमीत कमी 25 पॉईंट कव्हर केले. 25 पॉईंटला जर मी असं डेली बेस जर बोलणं सुरू केलं तर मी 25 दिवसाचं लेक्चर बनवू शकतो. पण त्यांनी तेच 25चे 25 टॉपिक 4 ते 5 घंट्यात पूर्ण केले. म्हणजे त्यांनी अख्खा कोर्स 5 घंट्यात सांगून मोकळा केला. अरे हे तर काम आपणही करू शकतो. एखादा शनिवार पकडला, एखादा रविवार पकडला, सुट्टीचा दिवस घेतला, त्या दिवशी पूर्ण क्लास शिकवून दिला. ज्याला बसायचं बसेल, नाही बसणार नाही बसणार, रेकॉर्डिंग मिळून जाईल. नंतर एडिटिंग करत त्याचे आपण चॅप्टर वाईज डिवायडेशन करून टाकू. आली ना आयडिया. माझं टेन्शन पूर्ण संपलं. कशामुळे पॉसिबल झालं? ग्रुप डिस्कशनमुळे. ग्रुप डिस्कशनमुळे आपली क्रिएटिव्हिटी ओपन अप होते, आपला माइंडसेट ओपन होते. तीच छोटीशी गोष्ट बोलत असताना आपल्याला इमॅजिन करावं लागते की अच्छा माझं असं राहील, मग असं राहील, मग असा कोर्स राहील, मग असं राहील, असं राहील, असं राहील. विदाऊट इमॅजिनेशन तुम्ही बोलू पण शकत नाही. आता जर मी तुमच्यातला कोणालाही म्हटलं की तुम्ही कोणाचं उदाहरण घ्या, समजा जसं प्रणालीताई आहे, ह्या आताच कुठे पुण्याला जाऊन आल्या है ना, यांचं एका कार्यक्रमानिमित्त. आता जर मी यांना कार्यक्रम होण्या अगोदर विचारलं असतं तर मे बी ते सांगूच शकले नसते, कारण की अनुभवच नव्हता कोणता. पण आता त्यांना बोलायला लावलं तर आता बोलू शकतात. पण दोन्हीही कंडिशन मध्ये, पहिल्याही कंडिशन मध्ये इमॅजिन करून बोलता आलं असतं, दुसऱ्याही कंडिशन मध्ये त्यांनी इमॅजिन करूनच बोललेलं आहे. जिथे तुम्ही कोणती गोष्ट बघितली, ऐकली, वाचली, अनुभव घेतली, ही गोष्ट जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा तिथला पॉइंट टू पॉइंट गोष्टी आपल्याला आठवत जाते. जसं आपण रिट्रीट केलं, गरम पाण्याचं कुंड बघितलं, सकाळची थंडी, रात्रीची थंडी, त्या तिकडे एका स्पॉटवर गेलो जिथे एकदम निळशार पाणी होतं, जसं काही एखाद्या बीचवर आहे आपण. आता जर तुम्हाला सांग, कोणाला विचारलं, कोणी विचारलं तुम्हाला की अरे तुम्ही तिथे काय केलं, काय बघितलं, तुम्ही नक्की असं बघितलं, तसं बघितलं, गरम पाण्याचं कुंड बघितलं, कसं असते पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये तुमच्या डोळ्यासमोर ते कुंड चाललं. एका साईडला असं होतं, एका साईडला असं होतं, इकडे आम्ही आंघोळ केली, इकडे असं केलं, इकडे तसं केलं. पूर्ण ती गोष्ट एकदम अशी डोळ्यासमोरून जाईल, नजरेसमोरून. जर कोणती गोष्ट नजरेसमोरून गेलीच नाही तर मी बोलान कशी? हे व्हिज्युअलाइज होणे, हे इमॅजिन होणे, हेच ग्रुप डिस्कशनचं खूप चांगलं पार्ट आहे. जे लोक एकट्यामध्ये बसल्या बसल्याच इमॅजिन करू शकतात ते लिहू शकतात. पण जे लोक इमॅजिन करू शकत नाही, त्यांचं इमॅजिनेशन बोलण्यामुळे ओपन अप होते. कोणीतरी दुसरा व्यक्ती तुम्हाला स्टोरी सांगत आहे, त्याची स्टोरी ऐकल्यामुळे तुमचं इमॅजिनेशन ओपन होते. अरे हो, असंही होऊ शकते माझ्या लाईफमध्ये. आणि मग तुम्ही त्याच्यावर इमॅजिन करून त्या गोष्टीला रंगवता तुमच्या मनामध्ये. ती गोष्ट कोणातरी व्यक्तीला सांगता. मग डूज अँड डोंट्स सगळं होते, काय करायचं काय नाही करायचं, चर्चा होते, वादविवाद होते. सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला एक फायनल आन्सर मिळते. ते आन्सर तुमच्यासाठी मॅनिफेस्टेशन करण्यासाठी महत्वाचं असते. तर आजचा हा असा टॉपिक होता आपला, ऑब्झर्वेशन करणे, ग्रॅटिट्यूड देणे. तुम्ही जे ऑब्झर्व केलं ते लोकांना सांगणे, म्हणजे तुमच्या ग्रुपला सांगणे. त्या डिस्कशन मध्ये त्याला आणखी वास्ट करणे, त्याचा आणखी रंगवणे, छोट्या छोट्या इन डिटेल त्याच्यामध्ये गोष्टी ऍड करणे. आणि हे होत असताना पुन्हा एनजीएसला, युनिव्हर्सला थँक्स गिव्हिंग देणे की थँक्यू एनजीएस, थँक्यू मास्टर्स, थँक्यू डिवाइन युनिव्हर्स, थँक्यू गॉड. मला ही इतकी चांगली संधी दिली की मी माझ्या जीवनाबद्दल मला काय पाहिजे त्याच्याबद्दल मी इमॅजिन करू शकत आहे.
मी सुंदर पद्धतीने त्याला रंगवू शकत आहे. मी सुंदर जीवनाबद्दल विचार करू शकत आहे. आणि एंजेल्स आणि गॉड मला असंच जीवन पाहिजे जसं मी आता बोलत आहे. आपण म्हणतो, एक दिन मेरे साथ ऐसा होके रहेगा. बघ ना, मी एक नंबर बंगल्यात जाईल. बघ, मला सरकारी नोकरी लागन म्हणजे लागन. अरे, एक दिन तेरे भाई का खुद का बिझनेस होगा. देख, एम्पायर खडा करेंगे. तो एम्पायर कसा राहील, बिझनेस किती मोठा राहील, त्याचं स्वतःचं स्टेटस काय राहील, त्याची केबिन कशी राहील, त्याची खुर्ची कशी राहील, तो सगळं त्याच्या माइंडमध्ये इमॅजिनेशन मध्ये चालत असते. आणि खरंच 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर तुम्ही बघता त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. आणि मग जेव्हा कोणीतरी जुना मित्र मिळते, अरे यार तूने तो बहुत तरक्की कर ली, बोला था ना मैंने, करके दिखाऊंगा. अरे जैसा सोचते वैसा करते. अचानक वाक्य बाहेर पडायला लागते. विचार केला म्हणजे कुठेतरी त्यानं ती वस्तू इमॅजिनेशन मध्ये बघितली. जसं आपण घर बांधण्यासाठी काढतो एखादं, पहिले इमॅजिनेशन मध्ये घर बनते. असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, इतक्या खोल्या, असं तसं, युट्यूब पूर्ण तुमच्या माइंड मध्ये असते. आणि मग जसं तुमच्या माइंड मध्ये असते तसं तुम्ही हळूहळू त्या घरामध्ये रचना करत जाता. इतका मोठा हॉल असला पाहिजे, हॉलमध्ये आर्क असला पाहिजे, किचन असं असलं पाहिजे, ओपन किचन असलं पाहिजे, अटॅच टॉयलेट बाथरूम असलं पाहिजे, बाहेर असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, रंग कसे असले पाहिजे, सजावट कशी असली पाहिजे, घरामध्ये वस्तू कोणत्या असल्या पाहिजे, सगळं तुमच्या माइंड मध्ये असते. तुम्ही जोडे बंद करूनच सगळं तुम्ही बघत असता. आणि मग तसं तसं तुम्ही तुमच्या आर्किटेक्चरला किंवा त्या काम करणाऱ्या बिल्डरला सांगत असता की मला अशा प्रकारची डिझाईन करून पाहिजे. ते मॅनिफेस्ट होते. बस सेम जसं घर मॅनिफेस्ट होते तुमच्या माइंड मधून बाहेर रियालिटीमध्ये, सेम आपली लाईफ सुद्धा, आपल्या लाईफचे पर्पज सुद्धा, आपल्या जीवनाचे मोठे मोठे उद्देश आणि कर्म सुद्धा इकडे कल्पना केल्यामुळे बाहेर क्रिएट होते. ह्या घराच्या उदाहरणाने तुम्हाला खूप चांगलं समजलं असेल. घर अगोदर माइंड मध्ये बनते, बरं लक्षात घ्या. आणि ज्याच्या माइंड मध्ये बनत नाही ना त्याला मी किती समजून सांगा, इकडे पूर्व दिशा असते, अशा उजव्या हाताला असा दरवाजा आहे, त्याच्यानंतर असा आहे, त्याच्यानंतर असा आहे, हे समजलं नाही. इमॅजिनेशनच नाही करू शकत आहे. त्याच्या माइंडमध्ये तो पिक्चरच नाही बनवून राहिला. जर पिक्चरच नाही बनत आहे तर तो एक्सप्लेन काय करणार, करूच शकत नाही. अटकला बिचारा. मग अशा व्यक्तीला आहे ना त्या घरात घेऊन जा लागते जिथे ते बनलं आहे, आणि त्याला म्हणा की बघ हे घर डोळ्यानं, असा दरवाजा असते, असं फर्निचर असते, अशा स्टाईल लागते, असा एरिया आहे, असं स्विमिंग पूल आहे, असं गार्डन आहे, अशी सोसायटी आहे. हो, आता कळलं कळलं कळलं. स्टेप आहे. कोणी लिहून समजते, कोणाला बोलून समजते, कोणाला इमॅजिनेशन केल्याने समजते, कोणी इमोशन पण व्हिज्युअलायझेशन दोन्ही एकत्र करून त्या लेवलचं इमॅजिनेशन करतात, ज्याच्यामध्ये तुमचा माइंड, थॉट प्रोसेस आणि तुमचे सेल्स, एक एक कण कण त्याच्यामध्ये इमोशन त्याच्यासोबत कनेक्ट होते. कोण्या व्यक्तीला डायरेक्ट डोळ्यानं बघितल्याशिवाय समजत नाही, म्हणून त्याला मला ते जाऊन चक्कर मारू नये. कोणी निवड अफर्मेशन केल्याने होऊन जाते, कोणाचं विजन बोर्ड बनवल्याने होऊन जाते. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. जिथे तुम्ही क्लिक करता त्याला फॉलो करा. ओके. माझं क्लिक करणं कसं आहे, विचार करणे, इमॅजिनेशन करणे, लिहून काढणे, विचार करणे, इमॅजिनेशन करणे, लिहून काढणे, लिहून काढणे, लिहून काढणे. कागदाचे कागद मी फेकून देतो नंतर, पण जेव्हा मी उतरवतो ना, ते उतरवत असताना मला एखादा पॉईंट सापडते जे माझ्यासाठी महत्वाचा आहे, आणि बस मी त्याला धरून मग चालतो समोर. हा माझा वे आहे. पण सोबत सोबत मी सगळ्याच टेक्निक शिकण्याचा, समजण्याचा आणि युज करण्याचा प्रयत्न करतो, सगळ्याच. का? कारण की कुठून कोणती गोष्ट क्लिक होईल मला सांगता येत नाही ना. म्हणून ह्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये ग्रुप डिस्कशन, स्टोरी टेलिंग हा एक खूप सुंदर प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा, आता इथे काही जण हुशारी दाखवणार येते, आपल्या मनातलं कोणाशी बोलू नका, कोणाला तुमचे प्लॅन सांगू नका. ठीक आहे ना बाबा, नाही सांगत माझे प्लॅन, पण जो प्लॅन नाही सांगत तो किती मोठा झाला हे सांगा पहिले. ती इथे तशीच पडून आहे. मुद्दा प्लॅन सांगण्याचा नाही आहे, तुमची कोणाची नजर लागे, तुमच्या प्लॅनवर कोणीतरी दुसराच व्यक्ती वर्क करेल,
हा मुद्दा नाही आहे. हा श्रीमंत श्रीमंत लोकांसाठी आहे, ज्यांचं कॉम्पिटिशन चालू आहे. आपण कोणाच कॉम्पिटिशन मध्ये नाही आहे. पण कोणाशी बोलायचं नाही हे नाही सांगितलं त्यांनी. बोलायचं असते आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या लोकांशी, ज्याला आपलं बोलणं समजते, ज्याच्यावर त्याची रिॲक्शन चांगली राहील, अशा लोकांशी बोलायचं असते. अशा मूर्ख लोकांशी बोलायचं नसते, जो तुमचं ऐकल्याबरोबर तुम्हाला डाऊटफुल क्रिएशन करून तुमचंच मॅनिफेस्टेशन तोडून टाकेल. म्हणून म्हटलं तुमचे प्लॅन सांगू नका कोणाला, मूर्खाला, ज्याला त्याच्याशी काही लेणं देणं नाही, अशा व्यक्तीसोबत नका बोलू. पण ज्याला ते कळते, जो त्याच्यावर वर्क करू शकते, जो तुमच्या भावनांना, तुमच्या गोष्टीला, तुमच्या विचारांना समजू शकते, त्याच्याशी बोला. तो तुमची नक्कीच मदत करेल. ग्रुप डिस्कशन हा तोच भाग आहे जिथे आपण एकाच विचाराचे, एकाच एनर्जीचे, एकाच भावनेचे लोक एकत्र येऊन आपले आपले अनुभव, आपले आपले विचार एकामेकाला शेअर करतो. त्याच्यामध्ये आणखी नवीन नॉलेज ऍड ऑन करून आपल्याच व्हिज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन प्रोसेसला आपण आणखी स्ट्रॉंग करत जातो. कारण की जी गोष्ट आपण वारंवार बोलतो, विचार पहा, नियम कसा पलटते, अट्रॅक्शन कसं सुरू झालं. जे माझे विचार करतो, जे मी बोलतो, तशीच मी ऊर्जा निर्माण करतो आणि तशीच गोष्ट माझ्याकडे मी अट्रॅक्ट करतो. म्हणून म्हणतो की तुम्ही काय बोलता, कसे विचार करता याच्यावर लक्ष द्या. तर मग लक्षच देणे आहे तर मी चांगलं लक्ष देतो ना. मी चांगल्या प्रकारे विचार करतो, चांगल्या प्रकारे बोलतो, माझं मत मांडतो. जितक्या वेळा मी माझी गोष्ट रिपीट 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 करणार. अफर्मेशन कशाला म्हटलं जाते? एकच एक गोष्ट आपण वारंवार रिपीट करणे म्हणजे अफर्मेशन करणे. मग मी रिपीट करत आहे म्हणजे मी अफर्मेशनच करत आहे ना स्वतः. मी स्वतःला माझ्या जीवनाचं, मला काय काम करायचं आहे ते सांगत आहे. तर माझा लाईफ पर्पज मला रिकॉल होत आहे वारंवार वारंवार वारंवार. माझ्या विजन बोर्डवर मी काही वस्तू लावून ठेवलेल्या आहे, ते मला दिसते, तर पुन्हा माझं व्हिज्युअलायझेशन, माझं मॅनिफेस्टेशन रिकॉल होत आहे. अफर्मेशन मुळे रिकॉल होत आहे, स्विच मुळे रिकॉर्ड होत आहे, तुमच्याशी बोलल्यामुळे माझं लाईफ पर्पज किंवा मला जे काम करायचं आहे ते रिकॉल होत आहे. जितक्या वेळा रिकॉल होईल, जितक्या वेळा रिमेंबरिंग होईल, तितक्या वेळा सबकॉन्शियसला, माइंडला माहित होईल का अच्छा याला हेच करायचं आहे, आता याला हेच देऊ आपण, जे याला पाहिजे. होल नेचर, होल युनिव्हर्स मदत करायला रेडी होऊन जाईल. का? कारण की मी प्रत्येक अँगल मधून, झोपीतही, स्वप्नातही मी माझं कामच करत राहतो. डीप सबकॉन्शियस अलग, डीप अनकॉन्शियस म्हणा, सबकॉन्शियस म्हणा, प्रत्येक स्तरावर ती गोष्ट उतरत चालली आता. कॉस्मिक कॉन्शियस म्हणा, सुप्रा कॉन्शियस म्हणा, डिवाइन सोबत पण कनेक्शन करून तेच गोष्ट मागत आहे. असं असं काम करायचं आहे. सगळीकडून जेव्हा एकच थॉट चाललं ना, ती एनर्जी सिंगल पॉइंटेड बनून माझ्याकडे वापस पण येईल. असंच आपल्याला बनायचं आहे. हे मॅनिफेस्टेशन निव्वळ फक्त ते असं विचार नाहीये की असं चिठ्ठी लिहिली आणि एका बॉक्समध्ये टाकून दिली, अब हो जाएगा, नाही. त्याला अलग 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 प्रकारे रिकॉल करायचं आहे. कारण की चिठ्ठीमध्ये मी सिंगल लाईन लिहिली आहे. आपल्याला सिंगल लाईन धरून चालत नाही. सिंगल लाईन काय आहे? कार्यकारण सिद्धांत संदर्भासहित स्पष्टीकरण. हे एवढं मोठं असते ना, लांब लचक 3-4 पानाचं उत्तर. त्याच्या एंड मध्ये आपण एक लाईन लिहितो, निष्कर्ष. हा जो निष्कर्षाची लाईन आहे ना, ते आपण चिठ्ठीमध्ये लिहून मॅनिफेस्ट करत असतो. ते चिठ्ठीमध्ये लिहून किंवा त्याला अफर्मेशन मध्ये कन्वर्ट करतो. पण त्याच्या अगोदर जे 4 पानाचं जे उत्तर होतं, ते महत्वाचं आहे. ते निष्कर्ष निघाला, ते प्रत्येक टीचरला माहिती आहे की निष्कर्ष हेच राहणार आहे. पण त्यांनी एक्सप्लेन कसं केलं, त्यांनी कोणता सिद्धांत मांडला, कार्यकारण संबंध कसं त्यांनी नोट डाऊन केलं, त्यांनी केमिकल रिएक्शन कशा त्याच्यामध्ये सांगितलं की हे गोष्टीमुळे हे होते. त्याचं ऑब्झर्वेशन किती चांगलं होतं, निरीक्षण कसं होतं त्याचं, ते होते की मी काय निरीक्षण केलं ह्या प्रोसेसमध्ये. याला ही प्रक्रिया करण्यामागे संदर्भ कुठे होता, कोण्या पुस्तकात, कोण्या ग्रंथात, कोण्या शास्त्रज्ञाचा संदर्भ होता, याला तो संदर्भ तिथे ऍड करते. म्हणजे तो जर कोणी व्यक्ती त्याला वाचलं, त्याला होल इन्फॉर्मेशन भेटून जाईल की ही घटना घडली निष्कर्षामध्ये. तो जाईल याचा संदर्भ काय दिला यांनी, अच्छा हा संदर्भ दिला. कार्यकारण सिद्धांत कसा लावला यांनी, अच्छा यांनी अशा प्रकारे कार्यकारण सिद्धांत लावलं. त्याच्यानंतर स्पष्टीकरण काय दिलं, ते स्पष्टीकरणामध्ये त्यांनी काय लिहिलं. हे क्रिया होत असताना त्यांनी निरीक्षण काय केलं, ते निरीक्षण ऑब्झर्वेशन तो लिहिते, एक्सप्लेनेशन लिहिते, स्पष्टीकरण देते, संदर्भ देते, एंड मध्ये तो सिद्धांत एक निष्कर्ष मांडते.
आपल्याला निष्कर्ष शिकवला गेलाय, प्रत्येक मॅनिफेस्टेशन गुरुनी निष्कर्ष सांगितला की निष्कर्ष घेऊन मॅनिफेस्ट करा. पण ते निष्कर्षाला असं 4 पानाचा लॉंग स्टोरी मध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करता आलं पाहिजे, जसं आपण शाळेमध्ये करत होतो. एक केमिकल रिएक्शन एक्सप्लेन करा. मग ते सगळं सांगितलं जातं, ह्या ह्या पुस्तकामध्ये ह्या ह्या सायंटिस्टने याचा संदर्भ दिला आहे. त्या संदर्भाचा आधार घेऊन आम्ही कार्यकारण सिद्धांत त्याच्यामध्ये लावलं. एक हायड्रोजन, एक ऑक्सिजन, 2 केले तर एच हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतलं. याच्यामध्ये एक हायड्रोजन मॉलिक्यूल ऍड केल्यानंतर H2O बनलं. तर कार्यकारण सिद्धांत त्यांनी मांडलं, संदर्भ दिला. हे होत असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं की कशा प्रकारे होते, आणि त्याचं निरीक्षण सुद्धा सांगितलं की लॅबमध्ये आम्ही हे करत असताना आम्ही बघितलं, हे होत असताना अशा अशा प्रकारची घटना घडली. आणि एंड मध्ये त्यांनी सांगितलं की पाणी हे केमिकल फॉर्म्युलेशन आहे H2O. आणि याच्यावरून हे सिद्ध होते की पाण्याचं जर विघटन केलं तर ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे मॉलिक्यूल अलग होतात, आणि जर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कंडेन्स केले तर त्याचं पाणी बनते. ही शेवटची लाईन होती त्याची. आता कोणाला पाणी मॅनिफेस्ट करायचं आहे तरी शेवटची लाईन धरली तरी त्याच्या जीवनामध्ये चमत्कार होईल. पण ज्याला प्रोसेसच नाही माहित त्याच्या जीवनात काहीही चमत्कार होणार नाही. म्हणून अशा लोकांना ज्यांना प्रोसेस समजत नाही त्यांना हे इतक्या साऱ्या टेक्निक मधून घेऊन जावं लागते. तर मॅनिफेस्टेशन करण्यासाठी फक्त सिंगल लाईनच काफी आहे. व्हेन ऑक्सिजन अँड हायड्रोजन मॉलिक्यूल कंडेन्स, देन वॉटर मॉलिक्यूल्स, वॉटर ड्रॉप क्रिएट. बस एका लाईन मध्येच पाणी कसं बनते माहित आहे. ज्याला नाही समजत त्यासाठी काय करावं, त्यासाठी खूप अलग अलग पद्धती आहे. आपल्याला सगळ्या पद्धतीला घेऊन चालायचं आहे. अशा प्रकारे ग्रुप डिस्कशन आणि ऑब्झर्वेशन आपल्याला मॅनिफेस्टेशन कसं करायचं ना ते शिकवते. जसं काल मोरे सरांनी म्हटलं, त्यांच्या पिरॅमिड विश बॉक्स मध्ये त्यांनी चिठ्ठी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांची विश लिहिली आहे. आणि काल त्यांनी म्हटलं सुद्धा, जसं विश ठेवली आहे त्या अनुसारच माझ्या जीवनामध्ये घटना घडत आहे. पण काय त्याच्यामध्ये पुढच्या 10 वर्षाचा आराखडा लिहिला आहे का? नाही. सिंगल लाईन लिहिलेली आहे. सिंगल लाईन नुसार जीवन आपोआप चालत आहे. आता हे आपोआप चालत असताना तुम्ही किती सपोर्टिव्ह आहे हे महत्वाचं आहे ना. नेचर तुमच्यासाठी, युनिव्हर्स तुमच्यासाठी ती विश फुलफिल करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. पण आपणच जर उलट्या दिशेने चालत असेल तर, कारण की युनिव्हर्सला हे नाही माहित ना की ज्या व्यक्तीसाठी हे होत आहे तो व्यक्ती यासाठी कॅपेबल आहे का नाही आहे. त्याला फक्त तेवढं दिसत आहे की ह्या विश बॉक्स मध्ये ही विश लिहिलेली आहे, याला मॅनिफेस्ट करायचं आहे ह्या व्यक्तीसाठी. आता तो व्यक्ती जितका अलर्ट, ऍक्टिव्ह, कॉन्शियस राहील, तो व्यक्ती जितका जास्त एनर्जी मध्ये हाय राहील, त्याचे विचार जितके जास्त चांगले राहील, इमोशन जितके जास्त स्ट्रॉंग राहील, कचरा त्याच्या लाईफ मध्ये खूप कमी आहे, विजन क्लिअर आहे, इमॅजिनेशन क्लिअर आहे, क्रिएशन पूर्णपणे रेडी आहे. असा व्यक्ती जेव्हा रेडी होते, जी गोष्ट 10 वर्षात व्हायची ना ती 2 वर्षात पण होऊन जाते. का? कारण की तो पात्र आहे. आणि जो अपात्र आहे त्याला 10 वर्ष लागून जाईल पण मे बी होणार नाही. का? कारण की नेचर द्यायला तयार आहे पण हा व्यक्ती घेण्यासाठीच रेडी नाही आता. आणि घेतोय म्हटलं तर ते लोभात पडलेल्या त्या म्हातारी बाईसारखी स्टोरी. भगवंत देतच आहे आणि ते आपल्या फाटक्या पदरात सोनं जमा करूनच राहिली. पूर्ण पदर फाटते, सगळं खाली सांडते, सोन्याचं माती होते. म्हणजे भगवंत द्यायसाठी तयार झाला, तिची इच्छा पूर्ण झाली, पण घेण्यासाठी पात्रताच नव्हती. खूप वेळा असंही होते, विश बॉक्स, विश लिस्ट 100% काम करते, घेण्याची पात्रता आपल्यामध्ये नसते. नंतर आपण म्हणतो की असं लिहिल्यानं काही होत नाही, आम्ही खूप करून पाहिलं, हजारो लाखो रुपये खर्च केले, मिळत काहीच नाही. पात्रता होती का नाही? पात्रताच नव्हती. म्हणून माझं सगळी सर्वांगीणरित्या विचार करत आलो की पात्रताही डेव्हलप झाली पाहिजे, माइंड पण डेव्हलप झालं पाहिजे, इमोशन्स पण कंट्रोल झालं पाहिजे, तुमची एनर्जी पण डेव्हलप झाली पाहिजे, तुमचं कॉस्मिक डिवाइन सोबत सुद्धा कनेक्शन झालं पाहिजे. मे बी कोणाला कोणत्या वस्तू ट्रिगर करून देईल मला काय माहित.
पण ट्रिगर झाली पाहिजे. कोणत्याही पद्धतीने उलटा पालटा करून तुम्ही समजवा, शिकवा. समजण्याला अर्थ आहे, होण्याला अर्थ आहे. आता हजारो गुरु पडलेले आहे युट्यूबवर, पाहून घ्या. प्रत्येक जण रोज काही ना काही डिवाइन नॉलेज देत आहे. आपण त्याला फॉलो करतो का नाही? जो पात्र आहे त्याला त्या युट्यूबच्या एक छोट्याशा रील्स मधून पण आन्सर मिळून जाते. जो अपात्र आहे तो दिवसभर रील्सवर रील्स बघत राहील, त्याला काहीही मिळणार नाही. ओके, चला. आय होप मला तुमच्या जीवनामध्ये कोणती व्हॅल्यू ऍड करायची आहे याच्याबद्दल तुम्हाला खूप काही गोष्टी समजून राहिल्या असतील, की माझं उद्देश काय आहे, माझं विजन काय आहे. मी का बरं असं एवढं घुमून फिरून एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे, स्टोरी टेलिंग करत आहे, समजावून सांगत आहे, व्यावहारिक गोष्टी करत आहे, डेलीच्या गोष्टी करत आहे, एका एका व्यक्तीला धरून मी प्रश्नोत्तर चर्चा करत आहे. इतके सगळे अलग 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 प्रकारचे टॉपिक्स का देत आहे? कारण की प्रत्येकाची गरज आहे लाईफमध्ये. भगवंत देते, सगळ्यांना दिला आहे, तुम्हाला देईल, मला पण देईल. पण मी पात्र आहे का नाही, बस माझं एकाच ठिकाणी माझी गाडी अटकली आहे. मी पात्र आहे का नाही, पात्र आहे का नाही. पात्र जर आहे तर मला मिळायलाच पाहिजे, आणि पात्र नाही पण तरी मला पाहिजे तर मला पात्र बनावं लागेल. पात्र बनण्यासाठी अभ्यास करावा लागते, शिकावं लागते, प्रॅक्टिकल करावं लागते, एक्सपेरिमेंट करावं लागते, मेहनत करावं लागते. त्याच्यामधून सिस्टम जनरेट होते. सिस्टम जनरेट झाला की सगळं लाईफ बरोबर सेट होते. ओके, चला. तर आपलं आजचं टॉपिक इथे स्टॉप करू आपण. भरपूर वेळ झाला. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये आज आपण ग्रुप डिस्कशन आणि ऑब्झर्वेशन विथ ग्रॅटिट्यूड हा टॉपिक क्लिअर कव्हर केला. आय होप सगळ्यांना हा विषय समजला असेल, याचं महत्व समजलं असेल. सिंगल लाईन मध्ये सांगतो, काल आपण जे स्क्रिप्ट रायटिंग शिकलो त्याला म्हणतात स्टोरी रायटिंग. आज जे आपण ग्रुप डिस्कशन शिकलो याला म्हणतात स्टोरी टेलिंग. ठीक आहे. ज्यांना लिहिणे सहज आहे त्यांनी लिहून काढा, ज्यांना बोलणे सहज आहे त्यांनी बोलून काढा. पण बोलल्यानंतर लिहा आणि लिहिल्यानंतर बोला, त्याच्यामुळे उरल्या सुरल्या सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जाईल तुमच्या. तर आता आपण मेडिटेशनला बसू. सगळ्यांनी शांत स्थिर बसा, रिलॅक्स. लांब खोल श्वास घेत पूर्ण लक्ष तुमचं स्वतःच्या शरीरावर, आज्ञाचक्रावर घेऊन या, तुमच्या हृदय चक्रावर घेऊन या. चला आपण सुरू करू आता. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो.
मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
लं अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम
राम 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 राम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 आपलं पूर्ण लक्ष यम आपल्या हृदयावर यम मधात यम आणि हिरव्या रंगाचा प्रकाश यम तुमच्या हृदयामधून यम निर्माण होत यम आहे. यम तुमच्या पूर्ण यम हृदयातून यम पसरत यम आहे यम यम आणि या हिरव्या रंगाने यम पूर्ण शरीर यम व्याप्त केलं आहे. यम हा हिरवा रंग यम यम तुमची प्रत्येक यम शारीरिक, मानसिक यम आणि यम भावनिक जे काही यम दुःख आहे, पीडा आहे, त्याला यम शांत, शिथिल करत यम आहे. सगळे यम त्रास, सगळे रोग शांत यम करत आहे. यम हिरवा रंग यम हृदयाच्या मधात यम यम कल्पना करा. यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम I invite यम Archangel Raphael यम or divine angels. यम Please come. यम I यम invite you. I invoke your divine angelic power. यम Heal करा मला यम तुमच्या डिवाइन हिलिंग पॉवरने यम यम तुमचं ग्रीन लाईट माझ्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित करा. यम मैं आपका आवाहन करता हूँ यम आर्केंजल राफेल. यम प्लीज कम. यम यम और हमें ब्लेस करें. यम 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 अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए. हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष तुमच्या मस्तकावर द्या, दोन्हीही भुवयांच्या मधात, आज्ञाचक्रावर.
सहस्त्रार चक्र पर दीजिए।
पूर्ण लक्ष तुमच्या सेंटर ऑफ युअर हार्ट. बघा, एक व्हाईट लाईट तुमच्या हार्ट मधून क्रिएट होत आहे आणि शरीराच्या बाहेर 3 फुटाच्या घेऱ्यामध्ये त्याची ऊर्जा प्रवाहित होत आहे. आय इन्वाइट गार्डियन एंजल्स, आई इन्वोक योर डिवाइन एंजेलिक पावर्स. ब्लेस कीजिए हमें अपने डिवाइन एंजेलिक एनर्जी के साथ. स्ट्रेंथ, करेज, विजडम दीजिए, नॉलेज दीजिए, प्रोटेक्शन दीजिए, सपोर्ट कीजिए, हील कीजिए. लांब खोल श्वास घ्या. बघा, तुमच्या हृदयाच्या मधातून एम्ब्रेल ग्रीन लाईट प्रवाहित होत आहे. त्याने तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होऊन तुमच्या शरीराच्या बाहेर निघत आहे. त्याने व्हाईट लाईटला कव्हर केलेलं आहे आणि ह्या ग्रीन लाईटचा ऑरा 7 फुटापर्यंत वाढलेला आहे. आय इन्व्हाइट आर्क एंजेल राफेल, इसका ब्लेस कीजिए हमें अपनी डिवाइन एनर्जी के साथ और हमें हील कीजिए. लांब खोल श्वास घ्या. बघा, तुमच्या हृदयातून एक रॉयल पर्पल लाईट बाहेर पडत आहे. त्याने तुमच्या पूर्ण शरीराला कव्हर करत व्हाईट लाईट ग्रीन लाईटला कव्हर केलेला आहे आणि 10 फुटापर्यंत त्याचा ऑरा वाढत चाललेला आहे. आई इन्वाइट आर्कएंजल माइकल, प्लीज कम एंड ब्लेस कीजिए अपने डिवाइन प्रोटेक्टिव एनर्जी के साथ और मुझे एक डिवाइन शील्ड ऑफ प्रोटेक्शन दीजिए ताकि हर एक प्रकार की नकारात्मकता से मेरा संरक्षण हो सके. आई कॉल अपॉन यू नाउ फॉर डिवाइन प्रोटेक्शन. लांब खोल श्वास घ्या आणि बघा, सेंटर ऑफ युअर हार्ट, हृदयाच्या मधातून एक गोल्डन लाईट सगळीकडे प्रवाहित होत आहे. त्याने तुमचं पूर्ण शरीर व्याप्त केलेलं आहे. व्हाईट लाईट, ग्रीन लाईट आणि रॉयल पर्पल लाईट सगळ्यांना पार करत हा सगळीकडे पसरत आहे. पूर्ण ब्रह्मांडामध्ये हा लाईट पसरत चाललेला आहे. दिस इज युअर ट्रू एनर्जी, युअर डिव्हाइन प्रेझेन्स लाईट. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घसा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. हळूवार डोळे उघडा. वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आय होप आज सगळ्यांचं मेडिटेशन चांगलं झालं असेल. कोणाला अनुभव आले असतील तर शेअर करा. आज माझं मेडिटेशन खूप जबरदस्त झालं. अति म्हणजे मी असं म्हणेल की खूप दिवसानंतर काय मी ते आता सध्या ट्रॅकिंग चालू आहे. सालबर्डी भिवकुंडी आम्ही खूप 8-10 घंट्याच्या वर आम्ही आज चालत होतो. गड चढणं, गड उतरणं. त्याच्यामुळे काही एनर्जी चॅनल ओपन झालं असतील, पण आज मला खूप ट्रिमेंडस एनर्जी जाणवली. खूप पॉवरफुल हीट, पाठीच्या पूर्ण मणक्यामधून एनर्जी राईज होणं, पूर्ण डोक्याच्या अवतीभोवती अजूनही असं वाटत की मी एका गरम अशा वाफेच्या याच्यात बसून आहे. सगळीकडून असं गरम 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 अशी हवा येत आहे. खूप म्हणजे जबरदस्त फील झाला. कोणाला जर अनुभव आला असतील तर प्लीज शेअर करू शकता. हा, आता अनम्यूट होऊ शकता तुम्ही. नाही होत आहे. अच्छा, बरं, 1 मिनिट. हा, आता होईल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. बरं. मला
तुम्ही काल सांगितलं की तुम्ही म्हणजे जर्नीवर आहे कुठे वगैरे. हा. तर असं वाटलं की तुम्ही डिवाइन म्हणजे काही प्लेसेस मंदिर वगैरे तुमचं चालू हम्म. आहे. तर असं फील होत होतं की तुम्ही तिथली एनर्जी घेताय आणि ती इकडे फॉरवर्ड होत आहे. आणि मला पण हम्म. आजचं जे मेडिटेशन आहे ते असं म्हणजे रुटीन मध्ये थोडं मिस झालं होतं, तर आजचं एकदम असं म्हणजे बरोबर प्रॉपर सगळं झालं आणि पॉवरफुल वाटलं एकदम. असं म्हणजे तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करत आहे असं वाटलं. थँक्यू हा, सो हे मच. खरी वाट आज मला पण तसंच वाटत आहे की आज हे सेम. अं, खूप पॉवरफुल, म्हणजे एक अलगच वाटत आहे की एकदम असं आगीत बसल्यासारखं एकदम व्हायब्रेशन असे निघून राहिले, रिलीज होत आहे. रेकी एनर्जी आज खूप जबरदस्त कनेक्ट झाली, एंजलची एनर्जी काल कनेक्ट झाली. संध्याकाळी मी सांगितलं होतं की मला पहिल्यांदा गरम म्हणजे फील झालं हो. एवढ्या पूर्ण 3-4 महिने. सो हे डिफरन्स, बरोबर. हे एक्सपिरियन्स. थँक्यू सो छान मच. आहे. ब्लेस यू. आणखी कोणी आहे? काल झाले तसंच ना, काल महादेव आणि अंबादेवी दोन्ही गड चढून झाले ना सालबर्डीचे. सालबर्डी आलो आणि भिवकुंडी पण गेलो. एका दिवशी दोन्ही गड चढणं होत नाही, पण जाऊन उतरून पुन्हा भरपूर चांगलं झालं का. ओके, मग झाला आज. चला ठीक आहे, आपण सेशन क्लोज करू. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजेस ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. मी तुम्हाला जे सांगत आहे, जे रोज आपण थोडं थोडं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्लीज सगळ्यांनी काळजीपूर्वक, लक्षपूर्वक जीवनामध्ये उतरवा. जर खरंच आपल्या जीवनात काहीतरी बदलून दाखवायचं आहे ना, तर बेस पासून, बुडातून काम करणं खूप आवश्यक आहे. आणि आय होप तुम्ही जेवढेही लोक आहे मागच्या 3-4 महिन्यापासून कंटिन्यू माझ्यासोबत आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खरोखर परिवर्तन पाहिजे आहे, एक चांगली लेवल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगली उंची गाठायची आहे, त्याकरिता हे आपलं पहिलं पाऊल आहे. सो लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू, थँक्यू, प्लीज थँक्यू सो मच. आता 1 मिनिट बोलू का? मी बाहेर होती नेमकं, त्यामुळे लवकर बोलली नाही. बोला. हा दादा, काल म्हणजे मी पण प्रवासात होते. हम्म. अ, खूप दिवसभर हे झालं, रात्री 12 वाजले. मग आता तुम्ही सांगितल्यावर लक्षात येते की कदाचित हीच एनर्जी असेल. हा. म्हणजे सकाळी पण उठून जॉईन होणं आणि तो कॉल येतो म्हणतो ना, विदाऊट अलार्म, विदाऊट कॉल. हा, हा, काहीच हा. नाही, मला बराबर कॉल येतो तुमचा मनातनं आणि मी उठून जॉईन केलं. थोडंसं लेट जॉईन झाले, पण मग तसंच झालं असेल दादा. एवढी छान एनर्जी वाटत होती आणि मला म्हणजे सुरुवातीला मलाच वाटलं, की अरे आपण आत्ताच जॉइन केलंय, मधातनच म्हणजे मी जॉइन झाले. आपले हम्म. 2-3 चक्र झाले पण होते आणि पण तरी म्हणजे माझे हात असं छान वॉर्म फीलिंग. आणि तेव्हा म्हणजे माझ्या मनात हाच विचार आला, की "अरे वाह! छान वाटत आहे आपण काही न करता लेट जॉइन झालो तरी." दादा, ही तुमचीच एनर्जी होती आणि एक विशेष म्हणजे आता माझ्या ते लक्षात आलं. काल मी हे काही नोटीस केलं नव्हतं, की म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही गेलो, आता खरं तर थोडा दुःखद प्रसंग तो होता. भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर म्हणजे एक आपण अशा ठिकाणी गेल्यानंतर किंवा त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर नेहमी आपल्या मनात कसं खूप निगेटिव्हिटी येते किंवा तिथली ती एनर्जी आपल्याला सोबत आल्यासारखं हम्म. होऊन जातं. आपण त्याच विचारांमध्ये राहतो. पण आत्ता एक गोष्ट नोटीस झाली दादा, की ती कुठेच निगेटिव्हिटी किंवा त्याच थिंकिंगमध्ये आम्ही राहिलो नाही. हम्म. म्हणजे हीच ती एनर्जी आहे तुमची पॉझिटिव्हिटी असेल किंवा जे आपण बरोबर. एवढे दिवस झालं आपल्या चक्रांवरती काम करतोय, आपल्या विचारांवरती काम करतोय, की ठीक आहे, म्हणजे त्या गोष्टी एक्सेप्ट करा. त्यांना पण धीर देणं किंवा जे पण चांगलं सांगणं असेल ते सांगणं आणि स्वतःचा पण औरा काही डिस्टर्ब नाही झाला. तर हम्म. हे म्हणजे सकाळी मला हे सगळं नोटीस झालं. छान आहे. थँक यू दादा. एकदम मस्त. थँक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ लव्ह. थँक यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. चला सेशन क्लोज करू आपण. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू सो मच.
क्वालिटी सेशन झालं सर. हम्म. बरं वाटतं नाही का, व्यवस्थित झालं हा. आजचं. ठीक आहे, चांगलं. म्हणजे खूप फिलिंग चांगल्या जाणवल्या नाही का आजच्या. अरे वा. हो. हे चांगली गोष्ट चला आहे. चला, थँक्यू सर. ब्लेस यू सर, ब्लेस यू ऑल ऑफ यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स.